नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या मुलांकानुसार त्या व्यक्तीच्या स्वभाव तसेच गुणवैशिष्ट्यांमध्ये काही ना काही गोष्टी ॲड ऑन केल्या जातात. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मुलांक ठरतो. या मुलांकाच्या आधारानंच व्यक्तीच्या भविष्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. तर आज आपण अशाच एका मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना काही घडण्याआधीच भाकीत करता येतं. ज्योतिषशास्त्रानुसार आज आपण मुलांक 7 विषयी जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 7 असतो. या मुलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे. केतू हा एक छायाग्रह आहे. या जन्मतारखेच्या लोकांकडे एक सुपर पॉवर असते, ती म्हणजे यांना भविष्याचा अंदाज लावता येतो. या जन्मतारखेचे लोक अभ्यास, लेखन, संशोधन आणि अध्यात्मामध्ये फार हुशार असतात, फार अभ्यासू असतात. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा इमोशनल विचार न करता हे लोक प्रॅक्टिकली विचार करतात. तसेच अनेकदा यांनी केलेल्या भाकितांच्या गोष्टी खऱ्या देखील ठरतात. या जन्मतारखेच्या लोकांमध्ये इंट्युशन पॉवर फार जबरदस्त असते. त्यामुळे यांना अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो आणि यांचे अंदाज जवळपास 90% खरे ठरतात आणि याचा त्यांना फायदा होतो. या जन्मतारखेच्या लोकांचे 90% सल्ले खरे ठरतात, दुसऱ्यांना दिलेलेही. त्यामुळेच त्यांची इंट्युशन पॉवर फार जास्त चांगली असते. हे लोक जे काही बोलतात ते जवळपास खरं ठरतं. त्यामुळे अनेकदा लोक कोणत्याही परिस्थितीचा अंदाज लावण्यासाठी यांच्याकडनं सल्ले घेतात. तर मुलांक 6 असणाऱ्या लोकांना सिक्स्थ सेन्स तो फारच स्ट्रॉंग असतो. या लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा स्थिती पाहून भविष्य वर्तवता येण्याबद्दल एक कला असते. एखाद्याचं भविष्य सांगण्यात हे लोक फारच तरबेज असतात. भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा यांना वेळीच अंदाज लावता येतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमचाही मुलांक 7 असेल, म्हणजेच जर तुमचाही जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झालेला असेल, तर तुमच्याकडे देखील ही सुपर पॉवर आहे. फक्त तुम्ही त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्हालाही तुमचं आणि इतरांचं भविष्याचा अंदाज लावता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.